नमस्कार. आज आपण बघत आहोत खानदेशी पद्धतीने डेमश्यांची भाजी. डेमशे घ्यायचे, 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची, 1 चमचा जिरं, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या बारीक करून घ्यायच्या, 3 चमचे लाल तिखट घ्यायचं, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. प्रथम आपल्याला चण्याची डाळ शिजवून घ्यायची. ही डाळ कुकरमध्ये टाकून हिच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डेमशे स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घ्यायचे. अगदी आपण बटाटे चिरतो तसेच चिरायचे. जाड बिया असल्या तर बी काढून टाकायचे, बारीक असल्या तर तशाच राहू द्यायचे. या पद्धतीने सर्व ढेमशे बारीक चिरून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता डाळ शिजली का आपण चेक करूया. वर काढून तिला अगदी अशी बोटाखाली चेपून बघायची. आपली डाळ शिजलेली आहे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की लगेचच ठेचलेला लसूण टाकायचा. लसूणमध्ये बारीक चिरलेले ढेमसे टाकायचे. ढेमशांना चांगलं परतून घ्यायचं. यामध्ये हळद मीठ टाकून यांना चांगलं परतून घ्यायचं. हळद मिठामध्येच चांगलं परतून झाल्यावर लाल तिखट टाकायचं. लाल तिखट पण अगदी 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं. लाल तिखट शिजून झाल्यानंतर त्यामध्ये चण्याची डाळ टाकायची. शिजलेली डाळ आणि ढेमशे एकजीव करून घ्यायचे. त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी कमीच टाकायचं कारण डाळ आपण पहिले शिजवून घेतलेली. चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया. 5 ते 10 मिनिट शिजू द्यायची. आपली ढेमशांची भाजी रेडी आहे. हिला भाकरीसोबत खायची.